नमस्कार. तू रे माझा मितवा या सिरियलच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत मंजुळाला पोलीस स्टेशनमध्ये जबानी लिहून देण्यासाठी अर्णव आणि हे सगळेजण घेऊन चाललेले असतानाच वाटेत गुंड येतात आणि मंजुळाला त्यांच्या स्वतःच्या ताब्यात घेऊन टाकतात. तिच्या डोक्यावर बंदूक लावल्यामुळे आता हे तिघंजणं काहीच करू शकले नाही आणि मंजुळाला ते गुंड अलगदपणे घेऊन गेले. ह्या गोष्टीचं खरं तर खूप वाईट वाटत असतं अर्णवला. हातातून मंजुळासारखा एवढा मोठा पुरावा निसटल्यामुळे चिडचिड होत असते सगळ्यांचीच. आता पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सगळी घडलेली हकीकत सांगितल्यानंतरही पोलीस काहीच हालचाल करत नाही. या गोष्टीची पण खूपच चीड आकाशला येते. आकाश तिथे जाऊन पोलिसांसोबत वाद घालतात. आमची काकांचा खून झाला आहे त्याची जी साक्षीदार होती तिलाही इथे किडनॅप करून घेऊन गेले आणि तुम्ही काहीच हालचाल करत नाही. तर पोलिसांना त्याचं गांभीर्य कळतात. पोलिसांना म्हणू लागतात की आम्ही चौकशी करून तुम्हाला लवकरात लवकर कळवतो, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आणि मग त्यांची यंत्रणा आता त्यांनी कामाला लावलेली आपल्याला पाहायला मिळणार. मंजुळाच्या वडिलांना भेटण्यासाठी आता अर्णव घरी गेलेला असतो. मंजुळाचे वडील सांगतात की माझी मुलगी एकुलती एक आहे, मला तिच्याशिवाय या जगात कोणीच नाही आणि तुमच्यासाठी ती खूप प्रार्थना करायची, तुम्ही फेवरेट कपल होते तिचे आणि काय तिचं नशीब, ती तुम्हाला भेटायला आली काय आणि तिथे तिने ते पाहिलं काय आणि तिच्यासोबत आज काय घडून बसले. जर तिचा जीव जर या सगळ्या प्रकरणात गेला तर मला काय मिळणार, माझ्या आयुष्यात पुढे कोणीच नाही आहे, माझ्या मुलीशिवाय मला कोणीच नाही असं म्हणत माझ्या मुलीला तुम्ही मोठी लोक आहेत, लवकरात लवकर शोधून आणा असं म्हणत ते तिथे दयावया करतात आणि रडू लागतात. आता इथे अर्णव आकाशला बाजूला घेऊन जातो आणि आपले डिटेक्टिव्ह वगैरे कामाला लावून लवकर शोध घ्यायला सांगत असतात. आता तो घरी आल्यानंतर सगळ्यांना सांगू लागतो की वाटेमध्ये काय काय घडलं आणि मंजुळा बघता बघता नाकाखालून ते गुंड घेऊन गेले. आता हे सगळं जेव्हा घडलं ते घडलं, पण आपल्या ईश्वरीला डाऊट आला आहे की हे सगळं घडलंच कसं. कारण ती आपल्या घरी आली, आपल्या घरी आल्यानंतर तिने पहिल्यांदाच बाबांचा फोटो पाहिला, तिने इथे कबुली दिली आणि तिला आपण पोलीस स्टेशनमध्ये नेता नेता वाटेमध्ये हे सगळं घडलं. असं कसं हे सगळं त्या व्यक्तीपर्यंत कसं काय पोचलं, आपल्या घरात घडलं ना. तर आता इथे सगळेजण विचारात पडतात की घरातल्याच कुठल्या व्यक्तीने सांगितलेलं असेल का, मग ती व्यक्ती कोण असू शकते. प्रत्येकजण आपल्याकडे संशयाने पाहू लागले. तर आता इथे आपण पाहू शकतो की ईश्वरी जे म्हणते ना त्याच्यामध्ये तथ्य आहे, काहीतरी गडबड आहे. पण मग गडबड नक्की काय आहे हेच तिला कळेना. की आपल्या घरावर कोणी एवढं बारकाईने वॉच ठेवू नये तेही कळेना का. बाबा काय म्हणतं वारीला जाण्याआधी हरवले, घरी येण्याआधी हरवले, किंवा ह्या सगळ्या प्रकरणात काय काय घडलं या सगळ्या गोष्टींचे कॅल्क्युलेशन आपली ईश्वरी करत असते. खरं तर आपल्या वल्लवीला खूप त्रास होत असतो, ही मुलगी जास्त शहाणी आहे आणि माझ्या वाटेत दरवेळेलाच अडथळा निर्माण करत असते. आता सगळेजण रात्रीचे त्याच्या कामामध्ये व्यस्त असताना वल्लवी आता गार्डनमध्ये जाते. गार्डनमध्ये जाऊन ती आता तिच्या जवळचा फोन जो आहे ना तो एका खड्डा करून तिथे पुरून देण्याचा प्रयत्न करते. डिस्ट्रॉय करण्यासाठी त्या फोनला खूप चेचलं तिने आधी आणि त्याच्यानंतर खड्डा केला आणि त्या खड्ड्यामध्ये हा मोबाईल टाकते. तर इकडे ईश्वरी आता हळदीचं दूध घेऊन आलेली असते वल्लवीसाठी, कारण हल्ली वल्लवीला फार चक्कर येतात. तर ते तिची काळजी म्हणून दूध घेऊन येते आणि मामी कुठेच नसते. बेडवरती फोन वाजत असतो. आता तो फोन उचलून मामी कुठे तुम्ही म्हणत म्हणत आता ईश्वरी मामीला शोधायला घरभर गेलेली असते. आता इथे शिर्केंना कॉल करून अर्णव सांगत असतो की लवकरात लवकर त्या मुलीचा शोध घेण्यासाठी डिटेक्टिव्ह लोकांना सांगितलं की नाही, त्यांनी काय माहिती पुरवली का. तर आता ती गाडी तिथून कुठे गेली आहे कोणालाच डिटेक्ट होत नाही. अर्णव मात्र हायपर झालेला असतो की लवकरात लवकर त्या मंजुळाचा शोध घ्या, तिच्या वडिलांना आपण वचन दिले, तर त्यांच्या प्रश्नाचं उत्तर काय द्यावं मला तेही कळत नाही आहे. तर टेन्शन आलेलं आपण पाहू शकतो अर्णवला. इकडे मात्र फोन करून करून हा उदयकांत दमलेला असतो, मात्र वल्लवी फोन उचलत नाही. आणि नशीब पाहना ती वल्लवी आता गार्डनमध्ये मोबाईल पुरायलाच गेलेली आहे, तोही रमाकांतचा, अर्णवच्या वडिलांचा. तर तो मोबाईल ती त्या ठिकाणी खड्डा करून पुरतच असते. तितक्यात पाठीमागून ईश्वरीचा आवाज येतो आणि पटपट ती सगळं लपवून ठेवते. हातातली बांगडी तिची तेवढी फुटते, त्या मातीतच तिने ती दडपून दिलेली असते. हाताला जखम पाहून ईश्वरी त्यांना विचारू लागते तुमच्या हाताला काय लागले. तर आता मामी म्हणते की कुठे काय, आणि लगेच हात पटकन काढून घेते तिच्या हातातनं आणि खोलीच्या दिशेने पळत सुटते. मामीचं वागणं फारच विचित्र आहे. ईश्वरी म्हणते की नक्की काय करत होत्या मामी इथे, तिला तो प्रश्न पडलाय. दुसरीकडे आपण पाहू शकतो अर्णव गाढ झोपेत असतो, तरीही त्याला खूप त्रास होत असतो, कारण त्याला
खरं तर ताप आलेला आहे. त्या तापेच्या धुंदीमध्ये त्याच्या लक्षातच येत नाही, तो खूप जोरजोरात पाया पडतोय, इकडे तिकडे कुश बदलतोय. तर ईश्वरी त्याच्याकडे बघते, काय झालं याला, आज असा वेगळाच का वागतोय. तर हात लावून पाहते तर खूप सारा ताप असतो. तर आता ताप कसा काढायचा, गाढ झोपेत तर आहे. पण आता मग तिने ईश्वरीने मुलतानी माती घेतली, त्याच्यामध्ये पाणी ओतले आणि मुलतानी मातीचा लेप मग ती आर्नवच्या पायांना लावू लागते. आर्नव झोपेमध्ये असतो ना, तर त्याच वेळेला त्याला त्या पायांना थंड थंड काय लागते म्हणून तो उठून पाहतो. तर ईश्वरीला तो सांगतो, माझ्या पायांना तो हात नको लावू. पण ती म्हणते की नाही, तुम्हाला खूप त्रास होते, मी तुम्हाला जरा लेप लावून देते, तुम्हाला जरा बरं वाटेल, तुम्ही झोपा बरं, आराम करा. असं बोलल्यानंतर आर्नव मग आराम करतो. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी आजीने आर्नवला बोलून घेतलेलं आहे, अंजलीला पण बोलवले. त्यांच्या दोघांसमोर आता अस्थि विसर्जनाचा मुद्दा मांडला आहे आजीने. आणि अंजली म्हणते की हो, अस्थि विसर्जन तर झालंच पाहिजे ना, बाबांच्या आत्म्याला कशी काही शांती लाभेल असं नाही केलं तर. अर्णवला आजी म्हणते काय करायचं. अर्णव म्हणतो, मी तर लहान आहे, मला जास्त काही माहीत नाही, तुम्ही जसं म्हणाल तसं. तर आजी म्हणते की आपण नाशिकच्या एका ज्योतिषीला ओळखते, तिथं फोन करूया आणि तिकडे विसर्जनाला राख नेऊया आपण. पण आता इथे ईश्वरीला एक गोष्ट आठवली की बाबांनी मरण्याआधी एक निरोप दिला आहे. तर ती सगळ्यांना सांगू लागते की मला बाबा नेहमी म्हणायची, मी जर मेलो ना तर माझ्या अस्थि विसर्जन कुठल्या नदी नाल्यात करू नका, मला तुमच्याजवळच राहू द्या, मला ह्या झाडांमध्ये आपल्या घराच्या आजूबाजूलाच ठेवा, म्हणजे मला तुमचा सगळ्यांचा संसार सुखाचा पाहायला मिळेल. मी घरापासून खूप वर्ष दूर राहिलो आहे ना, तर मला घरात राहायचं सुख अनुभवू द्या, मला कधी इथून दूर पाठवू नका. हे ऐकल्यानंतर आजी इमोशनल होते. काय दिवस आले बघा, आधी मुलगी गेली, आता जावई गेले, त्यांचे सगळ्यांचं हे कार्य बघायला मी जिवंत आहे का, असं म्हणत आजीला दुःख वाटत असतं. आणि मग सगळेजण आजीला समजवतात की आजी असं खचून जाता कामा नये, आता तूच तर आमची मेन आधार आहे ना. तर आजीला सावरलं जातं. मग सगळेजण आता अस्थि विसर्जनासाठी कलश घेऊन बाहेर आलेले असतात. आता झाडांमध्ये ते पुरण्यासाठी अर्णवला सांगून आजी मग घरामध्ये जाते. अर्णव आता त्या झाडांकडे जाऊ लागतो. ईश्वरी त्याच्यासोबतच असते. ईश्वरी मग त्याला सांगत असते की तुमची जी काही शेवटची इच्छा असेल ती बाबांना आत्ता सांगा, आणि बाबांना सांगा की तुम्ही त्यांना माफ पण केले, म्हणजे त्यांचा आत्मा मुक्त होईल, कारण त्यांना ह्याच गोष्टीचं खूप मोठं ओझं होतं ना. तर अर्णव डोळे बंद करतो, स्वतःच्या बाबांशी कनेक्ट होतो, बोलतो की बाबा मी तुम्हाला माफ केले, तुम्ही आता निवांत राहा. आता बाबांच्या आत्म्याला खरंच शांती कधी मिळेल, ज्या दिवशी खरा गुन्हेगार शोधला जाईल, हो की नाही. बघा नशीब काय, ज्या ठिकाणी मोबाईल लपवण्यासाठी वल्लवीने एवढे प्रयत्न केले, त्याच ठिकाणी कसे अस्थि विसर्जन करण्यासाठी जागा निवडली गेली. कसं आहे ना, एखादी गोष्ट एखाद्या व्यक्तीने मनापासून व्यक्त केली असेल तर ती खरंच घडते बरं का. तर त्यांचा आत्मा तिथंच तळमळतो आहे बघा ना, त्या मोबाईलच्याच आजूबाजूला. तिथेच आता तो मोबाईल पाहिल्यावर ईश्वरी म्हणते, हा तर मोबाईल बाबांचा, बाबा वारीला गेले तेव्हा मोबाईल त्यांच्यासोबत होता, आणि आता हा मोबाईल आपल्या इथे, मग ते घरी आले होते का, पण मोबाईल इथे काय करतोय. म्हणजे आता ह्या सगळ्या गोष्टींचं कनेक्शन काही केलं लागे ना, काही केल्या हिशोब बसे ना. चला, अजून थोडं खोदकाम केल्यानंतर एक बांगडीचा तुकडा सापडतो. आता दरवेळेला एक बाई हा विषय येतोच, आणि त्याच ठिकाणी आता बाईची बांगडी पण आलेली आहे. तर आता ईश्वरी विचार करते की ही बांगडी तर मामींच्या हातात होती, रात्रीच मामींच्या हाताला लागली, पण म्हणजे याचा अर्थ ती बाई दुसरी तिसरी कोण नसून वल्लवी आहे. आता खरं तर ईश्वरी पोचली वल्लवी मामीपर्यंत, पण आता तिने हुशारी केली, हा विषय तिने कोणालाच सांगितले नाही, स्वतःजवळच ठेवला आहे. आणि मामींकडे मुद्दाम हट्ट करायला गेली की मामी मला बांगड्या पाहिजे, तुम्ही काचेच्या घालतात ना तशा. आणि त्यांच्या हातातली ती जखम पण ती पाहून आली. कशी काय झाली मामी, काल रात्री तुमची बांगडी फुटली म्हणून झाली का, असा प्रश्नही तिने आता वल्लवीला थेट केला आहे. आणि वल्लवी चेहऱ्यावर कसे 12 वाजले ते आपल्याला पाहायला मिळतच आहे. चला तर मग पुढे येणारे मोठे ट्विस्ट आपण पाहूया. तोपर्यंत आत्ता घेऊ छोटी विश्रांती. चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढे येणारे नवे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. धन्यवाद.